आपण आलो जोगिनी वॉटरफॉल्सला, जे की मनालीपासून 7 किलोमीटर आहे. ते आपण बघू शकता मागे माझ्या. आणि इकडे असं फॉलवरून हे पाणी खाली वाहतं. तर आपण आता ते वरती जायचं, थोडासा ट्रेक आहे बहुतेक. तर चला मी दाखवतो तुम्हाला. जोगिनी वॉटरफॉल्स हा एक मनालीतला टुरिस्ट लोकेशन आहे. तर आपली जी सिरीज आहे की भोजन ट्रेल्सची स्वारी मनालीच्या दारी, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या जागा फिरून दाखवतोय. आत्ता आपण ही लोकेशन जरा एक्सप्लोअर करूया आणि बघूया कसं कसं आहे फॉल वगैरे. कारण टुरिस्ट एवढं नाही आहे, गर्दी कमी आहे. तर बघूया, आत्ताच आपण पोहोचलो आहे. आपण गाडी अशी इकडे पार्किंग केली आहे. पार्किंग इकडे पेड वगैरे नाही आहे, अनपेडच पार्किंग आहे. जास्त खाली पेड पार्किंगला वगैरे 4 व्हीलर लावायचं असतील लावू शकताय. खायला वगैरे इकडे मॅगी वगैरे सुद्धा उपलब्ध आहे. तर वर बघूया कसं आहे. ट्रेक जास्त मोठा नाही आहे, जवळपास एक अर्धा तास लागतो वरती जायला. जास्त तेवढं पण नाही, 15-20 मिनटात जाऊ शकतो आपण. आणि महाराष्ट्रातील लोक तर काही 10 मिनटात पण जाऊ शकतात. तुम्हाला दाखवतो समोर. हा जो वरती डोंगर दिसतोय, हा जो समोरचा झूम केला, हा जो लेफ्ट साईडचा जो तुटलेला डोंगर आहे, त्याच्या मागे आपला वॉटरफॉल आहे. इथे आपण थांबलो होतो थोडंसं स्नॅक्स किंवा नाश्ता पाणी काय पाहिजे असेल तर. पाणी बॉटल जास्त महाग वगैरे नाही आहे, मॅगी 50-60 रुपये किंवा हे कुरकुरे वगैरे तर सेम प्राईजला आहेत. वॉटर बॉटल 30 रुपयाला भेटून गेली आपल्याला. तर वरचा ट्रेक जो आहे तो आपण कंप्लीट करू. पाणी खूप थंड आहे, पायात अशा झिंझिन्या येतात पूर्ण. असं करंट लागतोय, करंट असा रस्त्यावरती. एक पॉईंट लेफ्ट साईडला आहे. तर लेफ्ट साईडला गेल्यावर हा असा पॉईंट आहे इकडे, तर तिथे जाऊन बघूया. आणि दुसरा जो पॉईंट आहे तो वरती आहे. आता हा पॉईंट एक्सप्लोअर करू. हा कसा दिसतोय दाखवतो तुम्हाला. तो हा समोर दिसतोय, बघू शकताय. ठीक आहे, त्याच्याकडे जाऊन बघूया. जरा रस्त्यांनी बनवून दिला इथे. तर जसं मी तुम्हाला सांगतोय की आपण जेव्हा खालून वरती आलो त्यावेळी 2 रस्ते आहेत. एक रस्ता लेफ्ट साईडला जातोय आणि एक राईटला. इकडून आपण वरती येतो आणि वर आल्यावर या साईडला एक रस्ता जातोय आणि इकडे एक जातोय. तर आपण आता तिकडे जाऊन बघूया. सॉरी, हा ट्रेक मोठा आहे, छोटा नाही आहे. मी तुम्हाला म्हणत होतो छोटा ट्रेक आहे, पण छोटा नाही, तो मोठा ट्रेक आहे. आत्ता आपल्याला कळतंय वरती आल्यावर. इकडून काही नजारे दिसतात बघा एकदा. वा, समोर हे सोलांग व्हॅली किंवा रोहतांग साईडची ती साईड दिसते आपल्याला वरती. आणि हे खाली आपलं जोगिनी फॉल्स आहे मनालीमध्ये. तर एवढा मोठा आहे हा डोंगर. चढून वरती जायचं आहे. इकडे धबधबा आहे वरती. चला मग जाऊया. कुछ लोग का ज़्यादा हो, फिर यहाँ से बराबर ही है, वो पहाड़ कट के फिर वहाँ चले जाएंगे. या सब 1-1.5 किलोमीटर रहेगा, 1-1.5 किलोमीटर. यहाँ ये इससे ज़्यादा चढ़ाई वो साइड वाला है. चलो फिर चलते हैं. रुक के कुछ फ़ायदा नहीं है भैया, चलो ऊपर जाकर रुकेंगे सीधा. और कहीं जाके फर्स्ट यहाँ आ रहे हैं. खूप वरती आहे. इथले लोकल 2 भेटलेले आपल्याला आता. लोकल 2 लोक, त्यांच्याशी पण बोललो. तर ऑक्सिजन कमी
त्यामुळे बोलता येत नाही, श्वास भरतोय, सांसा फुल रही आहे गाईच. रेस्ट करत करत ट्रेक करा, पाणी जास्त प्या. आणि बघूया आता वरती. आता पायऱ्या पण संपल्यात, आता पूर्ण जंगल आहे आणि इकडे चिखल पण वाटतोय. एकतर थंडी आहे, त्याच्यात श्वास घ्यायला ये ना, पूर्ण घसा ड्राय झाला आहे. आणि हे बघा याच्यावरून कसं चढायचं वरती, तुम्हाला दिसताना व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, पण खूप पोट मोडलं बहुतेक. आणि स्किन जी आहे ती पूर्ण फाटायला लागली आहे, तर चरचरत आहे, घाम आल्यावर चरचरत आहे पूर्ण. इथून गेला तर गेला. इकडून पूर्ण असं छोटासा रस्ता आहे बघा, एकदम छोटा रस्ता आहे इकडं, आणि पूर्ण खाली दरी आहे. ॲडव्हेंचर तर आहे इकडे. टोटल एवढ्याच रस्त्याने जायचं आहे. दगड दिसतोय, या दगडावरनं तुम्ही चालू शकताय, नंतर अवघड आहे. वरून बघा काठे, तिथं काठे, आणि इकडे रस्ता नाही आहे, तर काठ्याच्या मधूनच जावं लागतं. जोगिनी फॉल्स. तर पोहोचलोय आता आपण जोगिनी फॉल्सच्या दुसऱ्या पॉइंटला. वेगळा काही नाहीये, तोच धबधबा आहे, पण जरा जवळून दिसतोय. बघू शकता इथं, मी तुम्हाला मागाशी सीन दाखवला, एक नंबर असा दिसतोय धबधबा. हा पावसाळ्यात खूप मोठा होतो. हे पूर्ण जो वरचा डोंगर दिसतोय अख्खा भरलेला असतो, पण आता आपण ऑफ सीझन आल्यामुळं हा थोडासा कमी आहे. खूप मोठा ट्रेक आहे तो, 3-4 किलोमीटरचा ट्रेक आहे आणि अवघड ट्रेक आहे. जर मला करायचं असेल तर तुम्ही येऊ शकताय. मागे बघू शकता पूर्ण जो रोहतांगवाला जो पास वगैरे आहे तो दिसतोय मागे. हा टोटल येताना एका पॉईंटपर्यंत स्नॅक्सचं किंवा पाण्याचं वगैरे दुकान तुम्हाला भेटून जाईल, तिथून स्नॅक्स वगैरे घ्या आणि वरच्या पॉईंटला जरूर या, कारण व्ह्यू जो आहे तो वर्थ आहे. आणि तुम्ही पूर्ण बघू शकता की जाऊ शकता तिथं टोटल वॉटरफॉल जवळ जाऊ शकता, धबधब्याजवळ जाऊन फोटो काढायचे असतील, काय करायचं असेल करू शकताय. आता ऊन वगैरे एकदम सही डिरेक्शनला पडलंय, त्यामुळे आपल्याला रेनबो बघायला भेटतोय. वा,
तर मित्रांनो आपण जोगिनी फॉल्सला आलो होतो आणि इथे आपल्याला मणिपूर मधून आलेले काही मित्र भेटलेत. सो दे वॉन्ट टू से समथिंग टू द ब्लॉग. हाय गाईज. जय फरे मीन्स लाईक जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय मणिपूर. थँक्यू गाईज. थँक्यू सो मच. जोगिनी फॉल्सचा ट्रेक कम्प्लीट झालाय आणि आपण आता खाली उतरलेलो आहे. जवळपास 1.5 तासांचा ट्रेक आहे. 3 ते 4 किलोमीटर लागते. 3 ते 4 किलोमीटर चालावं लागतं. ट्रेक थोडा मध्ये मध्ये सिम्पल आहे. वरती जास्त अवघड आहे, म्हणजे धबधब्यात जवळ गेल्यावर जास्त अवघड आहे. आणि इथे जवळच एक छोटासा वॉटरफॉल पण आहे जो की 10 मिनिटांच्या ट्रेकवरती तुम्ही आल्यावरती रोहतांगच्या रोडवरती राईड घ्यायला लागतो मनाली सोडल्यानंतर. ते आपलं जोगिनी फॉल्सचं तिथे राईड घेतल्यावर आतमध्ये आल्यावर एक छोटासा वॉटरफॉल पण दिसतो. त्याचबरोबर एक मोठा वॉटरफॉल आहे, त्यासाठी मोठा ट्रेक आहे. तर जर तुम्ही आलात, एनर्जी असेल तर वरती जा, किंवा काय आपल्या महाराष्ट्रात पण ट्रेक्स भेटूनच जातात. त्यापेक्षा इथे येऊन ट्रेक करण्यात काही अर्थ नाही. खालचा धबधबा बघा, घरी जा. आता आपण खाली उतरलो आहे, स्नॅक सेंटरला थांबलेलो आहे. ते की मागाशी तुम्हाला मी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. मी काकूंच्याकडून आपण आता मसाला मॅगी ऑर्डर केली आहे. ती आता आलेली आहे आणि आपण ही आता फस्त करूया आणि जाऊ वशिष्ठ टेम्पलच्या दिशेने. तर मग चला निघूया आता वशिष्ठ टेम्पलच्या दिशेने. चला बाय बाय. तर आपण निघालो आता दुसऱ्या लोकेशनला, जे की आहे वशिष्ठ टेम्पल. जर ब्लॉग आवडत असेल तर असेच बनवून राहा. सबस्क्राईब करा, शेअर करा, मनालीला जाणाऱ्या मित्रांच्या बरोबर, आणि चॅनलला सपोर्ट करा. ही आहे आपली भोजन ट्रेल्स मनाली सोलो ट्रिप. चला मग नेक्स्ट लोकेशनला भेटू. तर आता आपण पोचलो आहे वशिष्ठ टेम्पलला आणि इकडून आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यावर हे बघा, इकडे शूज वगैरे ठेवायचा काउंटर आहे आणि इकडून आत गेल्यावर असं मंदिर दिसेल तुम्हाला. हे छोटं मंदिर समोरचं आहे आणि आतमध्ये एक दुसरं मंदिर आहे. हे बघा, हे आहे महादेव मंदिर, शिव मंदिर. आणि इकडे आहे वशिष्ठ जी का प्राचीन मंदिर व कुंड. यहाँ पे इथं आपल्याला ते कुंड पण दिसणार आहे, जे हॉट स्प्रिंग्स तुम्हाला म्हटलं होतं. आणि त्याचबरोबर हे वशिष्ठजींचं मंदिर आहे. आप भी आओ फोटो में. क्या नाम है आपका? अमन है. अमन है, ठीक है. यही है क्या मंदिर अंदर? हाँ जी. चलो फिर. इकडे मंदिर जे आहे ते आय थिंक आत्ता रिन्युवेशन केलेलं आहे, पण हे मंदिर वुडन आर्किटेक्चरसाठी पूर्ण मंदिर आहे. दर्शन घ्या. आपण मागे बघूया, मंदिराची एक प्रदक्षिणा पूर्ण करू आणि त्यानंतर मग कुंड में कुंड है क्या उधर? हॉट स्प्रिंग है क्या उधर? ये देखो, ये इधर है, ये मेंस बाथ हॉट स्प्रिंग है. तर पूलमध्ये आपल्याला शूट करायला अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण इथं थांबूया आणि तुम्हाला बाकीचं मंदिर पण दाखवून देतो. इथे कुंड आहे, जो की गरम पाण्याच्या नदीपासून बनलेला एक कुंड आहे. तो मागे त्याची पण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे वशिष्ठींचं मंदिर बघितलं आपण. इकडे समोर महादेवाचं मंदिर आहे, शिवजींचं मंदिर आहे आणि त्याच्याच समोरती रामाचं मंदिर आहे. तर राम मंदिर बघूया. श्रीराम मंदिर.
वरती शिखराला पण वुडन वर्क केलेलं आहे आणि मागे जुनं मंदिर आहे जे की दगडाने बांधलेलं आहे. तर मंडळी आपण पोचलो आहोत वशिष्ठ टेम्पलला, जे की गुरु वशिष्ठांचं एक 3500 वर्ष जुनं मंदिर आहे. या मंदिराची स्पेशालिटी ही आहे की याचं वुडन आर्किटेक्चर म्हणजे जे लाकडावर केलेली जी हस्तकला आहे त्याच्यासाठी हे मंदिर जास्त ओळखलं जातं. त्याचबरोबर याचे हॉट स्प्रिंग्स म्हणजे गरम पाण्याचे झरे, याचा एक कुंड बनवला यांनी, जिथं असं मानलं जातं की आपले जे स्किनचे त्वचेचे आजार असतात त्या कुंडामध्ये एकदा स्नान केलं की ते आजार पूर्णपणे बरे होऊन जातात. या मंदिराचं आर्किटेक्चर जे आहे खूप मस्त आहे, बघण्यासाठी खूप चांगली जागा आहे. समोरून पहाडांचा म्हणजे जे माउंटन्स आहेत त्यांचा व्ह्यू खूप भारी दिसतो. मंदिर थोडंसं पावसामुळं वगैरे थोडंसं उद्ध्वस्त झालेलं आहे, पण अजून सुद्धा त्यांनी चांगलं रिकवर केलं आहे त्याला. मंदिर मस्ट विजिट प्लेस आहे, टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. मनालीपासून 3 ते 4 किलोमीटरवरती फक्त मंदिर आहे. त्या मंदिरात वशिष्ठांचं एक मंदिर आहे, शिव मंदिर एक आहे आणि श्रीरामांचं एक मंदिर आहे. तर हे तिन्ही पण तुम्ही बघा, जवळजवळ एकाच गाभाऱ्यात ही तिन्ही मंदिर आहेत आणि याच्यावरचं जे आर्किटेक्चर केलं ते जरूर बघा. जर मनालीमध्ये येत आहे तर इथे जरूर या. तर भोजन ट्रेल्सची स्वारी मनालीच्या दारी ही आपली जी सिरीज आहे ती अशीच सुरू राहणार आहे आणि या सिरीजला सपोर्ट करा. जर आवडत असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.